नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आहात, मजेत असाल आणि सगळ्यांचा एमएसटीसीटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि सगळ्यांना आस लागलेली आहे की सर एमएसटीसीटीचा रिझल्ट तर हाती आलेला आहे, स्कोर कार्ड्स आमच्या हाती आलेले आहेत. मात्र आता इथून पुढची इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कधीपासून सुरुवात होणार आहे? कारण युजली जर आपण बघतो एमएसटीसीटीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर अगदी काही 4-5 दिवसानंतरच त्याचं वेळापत्रक येत असतं, बरोबर आहे. मात्र अजूनही वेळापत्रक आलेले नाही आणि इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही, किंबहुना त्याचे काहीही अपडेट्स आलेले नाहीत, बरोबर आहे. मग नेमकं प्रश्न पडतो, हा जो इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेतला जो काही खोळंबा आहे तो नेमका काय आहे आणि कशामुळे प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे, याच्याबद्दलच आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल, या चॅनलवर नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. कारण या चॅनलवर आम्ही एमएसटीसीचा एक्सक्लुझिव्ह कंटेंट, त्याच्यासोबतच एसएससी बोर्ड क्लास 11 आणि 12 शिकवत असतो आणि तेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. येस, बघा आता याच्यानंतर आपली एमएसटीसीटीची काउन्सिलिंग सुरू होणार आहे. काउन्सिलिंग बद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. याच्यासाठी एक नवीन सिरीज या चॅनलवर सुरुवात होत आहे, तर या सिरीजचा खूप जास्त आनंद तुम्ही घ्या. याची माहिती तुम्ही नक्कीच वारंवार घेत असाल. ओके, चला आता आपण विचार करूयात. सर एमएसटीसीटीचा रिझल्ट 16 जूनला लागला, त्याच्यानंतर पीसीबीचा 17 जूनला लागला, मात्र अजूनही इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण का होत नाही किंवा सुरुवात का होत नाही? याचं कारण हे आहे की या वर्षीपासून एमएसटीसीटीच्या माध्यमातून जी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे त्याच्यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत. आता तुम्ही म्हणताल काय बदल करण्यात आलेले आहेत? हे उडत उडत तुमच्या कानावर आलेच असतील, तुम्ही कुठे व्हिडिओ बघितलाच असेल की या वर्षी जवळपास 4 राऊंड्स होणार आहेत, बरोबर आहे. आणि कॅप राऊंड होण्याची शक्यता कमी आहे, कारण जास्तीत जास्त स्पॉट राऊंड होण्याची शक्यता कमी आहे आणि जास्तीत जास्त कॅप राऊंड्स या ठिकाणी होणार आहेत, बरोबर आहे. ही होती पहिली गोष्ट. दुसरी काय गोष्ट आहे की या वर्षी पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक केलेलं आहे आणि आता त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि म्हणून हे बदल एमएसटीसीटीच्या माध्यमातून ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे सरकारला थोडासा वेळ लागत आहे, हायर एज्युकेशन डिपार्टमेंटला ही पॉलिसी आखण्यामध्ये, हा जीआर तयार करण्यामध्ये थोडासा वेळ लागत आहे आणि म्हणून हा जो काय आहे तो खोळंबा झालेला आहे, बरोबर आहे. तर मग आता याच्यावरचं उत्तर काय आहे? हा जो काही इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रक्रिया ही कधी सुरुवात होणार आहे? तर ही लवकरात लवकर, एकदा का पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रियेचं जे काही गुंतागुंत आहे ती ज्या वेळेला सुटेल त्यावेळेला नवीन एमएसटीसीटीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि जो काही ड्राफ्ट बनवलेला आहे, ज्या काही नवीन सुधारणा येणार आहेत कॅप राऊंड्स बद्दल असोल, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅप राऊंड मध्ये सुद्धा कोणतं कॉलेज, पहिल्या राऊंड मध्ये किती कॉलेज सिलेक्ट होणार, दुसऱ्या कॉलेजमध्ये किती, तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये किती, या सगळ्यांचा ड्राफ्ट जो सध्या तयार होत आहे तो नक्कीच पारित होईल आणि पारित झाल्याच्या नंतर तो सगळ्यांपुढे आपल्याकडे एका वेळापत्रकाच्या रूपामध्ये येणार आहे. त्याला अजून थोडासा कालावधी लागू शकतो. तो ज्या वेळेला येईल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा अपडेट या आमच्या वेदांतू महाराष्ट्र एमएसटीसीटी आणि बोर्ड या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी आणू. आता सगळ्यात महत्वाचं आहे, सर रिझल्ट तर लागलेला आहे, एमएसटीसीटीची प्रक्रिया सुरू होईल, बरोबर आहे. हा खोळंबा काही 4-5 दिवसामध्ये सुटेल सुद्धा, मात्र आता काय काळजी घ्यायची आहे, आता नेमकं काय करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं, जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि सध्या जरी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसतील तरी काढायला लागायचं आहे. कारण जर एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर त्या डॉक्युमेंटची रिसिप्ट तुम्हाला तिथं सबमिट करावी लागेल. कारण का, एमएसटीसीटीची जर वेबसाईट आपण बघितली तर अगदी काही 4-5 दिवसापूर्वी स्क्रुटिनिटी सेंटर बाबत एक नवीन अपडेट आलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुमचे जे काय कागदपत्र असतात ते स्क्रुटिनिटी सेंटरवर तुम्हाला अपडेट करायचे असतात किंवा तिथे तुम्हाला काय करायचे असतात, पडताळून बघायचे असतात. तर या सगळ्या गोष्टीनंतर अडचणी येऊ नयेत, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या शिफ्ट नुसार, बरोबर आहे, आता तुमचा रँक येईल त्या बेसिसनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं किंवा तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे याच्याबद्दलची एक बेस्ट लिस्ट बनवण्याचं काम सध्या तुम्ही केलं पाहिजे. कारण या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर ऐन वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. कारण ज्या वेळेला हा खोळंबा सुटेल, ज्या वेळेला एमएसटीसीटीचं इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक तुमच्याकडे येईल
त्यावेळेला मात्र तुमच्याकडे वेळ नसेल, खूप कमी वेळ असतो कॅप राऊंड्स मध्ये आणि म्हणून सगळ्या गुंतागुंत होते. आपण काउन्सिलरकडे भागदौड करतो, मात्र ते सुद्धा आपल्या कॉलला रिसिव्ह आन्सर करत नाहीत आणि म्हणून आम्ही एक कॅम्पेन राबवला आहे. तुम्हाला काउन्सिलिंगच्या माध्यमातून काउन्सिलिंग मध्ये काहीही अडचण असेल तर ती अडचण तुम्ही आम्हाला विचारू शकता कॉमेंट बॉक्समध्ये किंवा तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, त्या गुगल फॉर्मवर क्लिक करा आणि तुम्हाला काहीही अडचण असेल तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता. ओके, बघा आता सगळ्यात महत्त्वाचा असा आहे, जर तुम्ही आमच्या वेदांतो महाराष्ट्राच्या MSTCT क्रॅश कोर्स, MSTCT टेस्ट सिरीज किंवा युट्यूब चॅनलवर जर तुम्ही शिकला असाल, तुम्ही अध्ययन केलं असेल, येस अध्यापक, जर तुम्ही अध्ययन केलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, इट्स टाइम टू सेलिब्रेट युअर रिझल्ट. तुमचा रिझल्ट आमच्यासोबत शेअर करा. आपण एक छान जंगी असं सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत. तर ही होता आजचा अपडेट. तो अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि लक्षात ठेवा डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म नक्की फिल करा. ओके, चला आता तुमचे काही ज्युनियर्स असतील आणि ज्युनियर्स जे तुमचे आहेत ते ज्युनियर्स आता सध्या क्लास 11th मध्ये असतील, क्लास 12th मध्ये असतील आणि त्यांना जर बेस्ट ऑफलाईन कोचिंग जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता वेदांतूचं बेस्ट ऑफलाईन कोचिंग महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत ऑफलाईन सेंटर्स तर अगदी आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या आधी प्रत्येक ऑफलाईन सेंटरमध्ये जे बेस्ट मास्टर टीचर असतात ते अगदी बेस्ट मास्टर टीचर आमच्याकडे आहेत. सोबतच अकॅडमिक मेंटर सुद्धा आमच्याकडे आहेत. बेस्ट म्हणजे त्यांचे अकॅडमिक डाऊट असतील, नॉन अकॅडमिक डाऊट असतील, सगळ्या बाबतीत त्यांना विचार करणार आम्ही. याच्यानंतर 3 डाऊट वे सपोर्ट. येस, तुम्ही क्लासरूम मध्ये असाल, क्लासरूमच्या बाहेर लायब्ररीमध्ये असाल, घरी असाल, प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला डाऊट आला तर तो डाऊट आम्ही सॉल्व्ह करू. ही प्रक्रिया आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक डिजिटल क्लासरूम मध्ये स्मार्ट क्लिकर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि या स्मार्ट क्लिकर्सच्या माध्यमातून तुम्ही आन्सर एकदम सेकंदामध्ये देऊ शकता आणि हा आनंद एकदम तुम्हाला खूप जास्त एकदम कॉन्फिडन्स देऊन जातो. बरोबर आहे? येस. तर ही सगळी टीम तुम्हाला वेळोवेळी भेटणारच आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर आहेत, PCMC, स्वारगेट, औंध, सिंहगड आणि त्याच्यासोबतच अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी सेंटर्स आहेत. आणि असे विद्यार्थी जे ऑनलाईन करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आमची मोरिया JEE फॉर 1 इयर 2027 MSTCT आणि JEE ची बॅच आहे. फक्त 3,999 रुपयामध्ये हे सर्व मास्टर टीचर्स तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून शिकवणार आहेत. डेली प्रॉब्लेम प्रॅक्टिस तुम्हाला देणार आहेत, गायडन्स तुम्हाला करणार आहेत, मेंटॉर करणार आहेत आणि ही सगळी गोष्ट फक्त 3,999 रुपयामध्ये. अगदी 2 वर्षाची जर बॅच घ्यायची असेल तर 7,999 रुपयामध्ये मोरिया JEE महाराष्ट्रातली बेस्ट बॅच आहे. तुम्ही तुमच्या ज्युनियरला सजेस्ट करू शकता. ओके, थांबूयात, इथेच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काउन्सिलिंगच्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.